DMRची काल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे स्टाफ नर्सची. काल थोडं व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर आज बघू एकदा पोस्ट स्टाफ नर्स. ठीक आहे, टोटल 4123 पोस्टसाठी. तर 4123 कशाच्या होत्या? तर DMRच्या होत्या 3974 आणि आयुषच्या 146 आणि MIMHच्या 3 जागा, अशा टोटल 4123साठी ही भरती झाली होती. तर त्याचं हे नोटिफिकेशनमध्ये हे होतं आपलं नोटिफिकेशनमधलं हे स्टाफ नर्सचं 3974 हे मेडिकल कॉलेजच्या आपल्या DMRच्या आणि ह्या आयुषच्या अशा ह्या जागा होत्या. तर आता ह्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये बघा हे इथं सिलेक्शन हे बाकी तर कॉमन आहे, आपलं सर्व तुमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं सिलेक्शन आणि वेटिंगचा कॉलम इथे दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये हे बघा, फर्स्ट जो कॅन्डिडेट आहे याचं ओपन 1 म्हणजे ओपनमध्ये 1 नंबरला सिलेक्शन झालेलं आहे. आणि जो 2 नंबरचा कॅन्डिडेट आहे त्याचं पण ओपन झालेलं आहे, पण वुमन्स रिझर्वेशन 1. ठीक आहे, ओपन वुमन्स रिझर्वेशन 1मध्ये. आता ह्यांनी फॉर्म जरी भरताना दुसऱ्या कॅटेगरीतून जरी भरला असेल, जसं आता हे कॅन्डिडेट बघा 2 नंबरचे, ह्यांनी OBCमधून फॉर्म भरला होता, पण वुमन्स रिझर्वेशनला एस केलं असल्यामुळं ते कशामध्ये गेले? ओपन. पण ओपनच्या वुमन्स रिझर्वेशनमध्ये गेले. जसं स्पेशल रिझर्वेशनच्या आपण मी तुम्हाला स्टार्टिंगपासून जे म्हणत होतो, जसं एक्झाम्पल समजा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, ठीक आहे, तर हे कसं ह्यांचं मेरिट जरी क्रॅक केलं त्यांनी ओपनचं, तर ते ओपनमध्ये म्हणजे प्लेन ओपनची जागा मिळत नाही त्यांना. ठीक आहे, ओपनची नाही मिळत. तर त्यांच्या ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडचीच जागा मिळणार त्यांना. ठीक आहे, ते प्लेन ओपनमध्ये जात नाही कधी. तर सेम वुमन्स रिझर्वेशनचं पण तसंच आहे. त्यांनी जरी मेरिट क्रॅक केलं असेल ओपनचं, तरी ते ओपनच्या वुमन्स रिझर्वेशनमध्ये गेलेले, आणि हे ज्यांनी समजा वुमन्स रिझर्वेशन नो केलेले किंवा मेल कॅन्डिडेट ते प्लेन ओपनमध्ये. तर इथं असं लिस्ट लावलेली आहे. त्याच्यामध्ये आता जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता तुमच्या नावानं की तुमचं सिलेक्शन आहे का, वेटिंग काय, याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. आणि जे समजा कॅन्डिडेट नाही आले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच नाही आले, ठीक आहे, त्यांच्या ब्लँक आहे कॉलम, क्लिअर लिहिलेले अपसेंट. ठीक आहे, ते कॅन्डिडेट आलेच नाही, ते ॲबसेंट होते. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण बघा कॅन्डिडेट, हा पण ॲबसेंट कॅन्डिडेट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हा पण ब्लँक आहे कॉलम त्यांचा. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता ज्या कॅन्डिडेट्सनी समजा प्लेन कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं, जसं समजा हा कॅन्डिडेट बघा NTBमधून अप्लाय केलेलं होतं त्यांनी, पण ह्याच्यामध्ये ओपनचं मेरिट क्रॅक केल्यामुळे ते काय क्लिअरली ओपनमध्ये आले. ठीक आहे, पण तेच जर समजा फिमेल कॅन्डिडेट असेल, त्यांनी कॅटेगरीतून जरी अप्लाय केलं वुमन्स रिझर्वेशनच्या, जर ते ओपनमध्ये आले तर ते काय होईल? ते ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये जातील सरळ सरळ. ठीक आहे, प्लेन ओपनमध्ये ते जाणार नाही. तर हे असंच हे लावलेलं आहे, लिस्ट अशीच लावलेली आहे सिलेक्शन लिस्ट त्यांनी. त्याच्यानंतर आता हे बघा, यांनी पण दिव्यांग सर्टिफिकेट नॉट अटॅच्ड. ठीक आहे, पण ते कॅटेगरीच्या ह्याच्यामध्ये बसत होते मेरिटमध्ये, त्याच्यामुळे त्यांना इलिजिबल फॉर NTD केलं होतं. पण NTDसाठी इलिजिबल होते, पण रँक चांगला होता त्याच्यामुळे ते काय गेले? ओपनमध्ये गेले ते. त्याच्यानंतर हे EWSचं पण बघा, EWSचं पण त्यांचं सर्टिफिकेटचा काय प्रॉब्लेम, त्याच्यामुळे त्यांना काय केलं? सरळ इलिजिबल फॉर ओपन केलं, आणि मग त्यांनी वुमन्स रिझर्वेशनला येस केलं असणार आहे. ठीक आहे, हे बघा येस केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना काय केलं? ओपनमध्ये इलिजिबल केलं, पण मग ते ओपन रिझर्वेशनला आपलं वुमन्स रिझर्वेशनला येस केलं असल्यामुळे ते ओपनच्या वुमन्स रिझर्वेशनमध्ये गेले. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे बघा, हे एक कॅन्डिडेट आहे ज्यांनी NTCमधून NTC डॉक्युमेंट नॉट अटॅच. ठीक आहे, मग ते काय झाले? क्लिअरली आता ते कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केलं होतं, पण त्यांच्याकडे समजा काही प्रॉब्लेम असेल तर ते काय झाले? इलिजिबल ओपनसाठी झाले. ठीक आहे, आणि ते ओपनमध्ये सिलेक्शन झालं त्यांचं. तर हे ज्यांनी कॅटेगरीतून अप्लाय केलं होतं काही प्रॉब्लेम असेल, पण त्यांनी जर ओपनच्या मेरिटमध्ये बसत असतील तर ते क्लिअरली ओपनमध्ये इलिजिबल होतं. हे ॲबसेंट कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं काही नाही, यांचं ॲबसेंट आहेत ते कॅन्डिडेट. त्याच्यानंतर हे कॅन्डिडेट बघा, जिथं डब्ल्यू काय लिहिले म्हणता तुम्ही. ठीक आहे, हे डब्ल्यू म्हणजे वुमन्स. ठीक आहे, वुमन्स रिझर्वेशनचं आहे यांचं, जे क्लिअरली ह्याच्यामध्ये आहेत ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये वगैरे आहे, तिथं WR लिहिलेलं आहे. ठीक आहे, WR किंवा वुमन्स असं क्लिअरली लिहिलेलं आहे.
पण जे कॅटेगरीमधल्या वुमन्सच्या जागा आहेत त्यांना शॉर्टमध्ये पुढे डब्ल्यू केलेलं आहे. आता जसं SC डब्ल्यू केले, ह्याचा अर्थ काय, SC कॅटेगरीमधून त्यांचा वुमन्स रिझर्वेशनमध्ये 59 नंबर, ठीक आहे, 59 नंबरला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ते डब्ल्यू म्हणजे वुमन्स रिझर्वेशन, तसं त्यांनी लिहिलं आहे पुढे. आणि जे समजा प्लेन कॅन्डिडेट आहेत, जसं आता समजा हे बघा OBCचे, तर काहीच नाही, ते फक्त 57. आता ही जर फिमेल असती तर त्याच्यामध्ये OBC फिमेल असेल तर तिथं डब्ल्यू आलं असतं समोर. हे बघा इथं हे OBC W47 वुमन्स रिझर्वेशन ज्यांनी एस केलं असेल, हे यांनी एस केलं होतं त्याच्यामुळे तिथे तसं डब्ल्यू आलेलं आहे OBC कॅटेगरीतून. त्यानंतर जे कॅन्डिडेट ह्याच्यामध्ये आहेत वेटिंगसाठी आहेत, तर त्यांचं पण क्लिअरली तसं पुढे मेन्शन केलं आहे, वेटिंग ओपन, ठीक आहे, वेटिंग ओपन डब्ल्यू म्हणजे वेटिंगमध्ये आहेत पण ओपनच्या कोणत्या, डब्ल्यू म्हणजे वुमन्स रिझर्वेशनमध्ये. तर ते वेटिंगचे जे कॅन्डिडेट आहेत ते, आणि जे समजा वुमन्स रिझर्वेशन आहेत प्लेन ओपनसाठी, तर बघा फक्त वेटिंग ओपन. आता एकतर हा मेल कॅन्डिडेट असेल किंवा त्यांनी हे केलं असेल, हां ठीक आहे, हे बघा हा मेल कॅन्डिडेट नाही, नो केलं आहे त्यांनी, वुमन्स रिझर्वेशनला नो केले, ठीक आहे. आता नो केल्यामुळं त्यांना काय, ते प्लेन वेटिंग ओपनसाठी आले. जे एकतर मेल कॅन्डिडेट असेल किंवा ज्यांनी नो केले ते कॅन्डिडेट, तर ते क्लिअरली काय होतील, ह्याच्यासाठी येतील. हे बघा त्यांनी नो केलं होतं त्याच्यामुळं ते क्लिअरली ओपनच्या वेटिंगसाठी आले. ते जर वुमन्सला एस केलं असतं त्यांनी वुमन्स रिझर्वेशनसाठी, तर असं आलं असतं वेटिंग वुमन, ठीक आहे, ओपन डब्ल्यू, ठीक आहे, डब्ल्यू म्हणजे वुमन्स रिझर्वेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट हे लास्ट शेड्यूल हे दिव्यांग यांचं आहे, वेटिंग दिव्यांग. हे दिव्यांगमध्ये ते ऑर्फनमधून ज्यांचं सिलेक्शन झाले ते. त्याच्यानंतर हे वेटिंग दिव्यांग, त्याच्यानंतर विजे पॅप प्रोजेक्ट अफेक्टेड, त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन, ठीक आहे. हे दिव्यांग बी टाईप, हे दिव्यांग बी टाईप 4. याच्यामध्ये 3 टाईप आहेत, आपलं ह्याच्यामध्ये दाखवलं तुम्ही, हे बघा हे आपलं ह्याच्यामध्ये ABC असे 3 टाईप, ABC. तर त्याच्यामध्ये 53 जागा होत्या. तर ते त्याच्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये, हे बघा दिव्यांग बी टाईप, तर बी टाईप कॅटेगरीमध्ये त्यांचं 4 नंबरला सिलेक्शन झालेलं आहे. आणि ज्यांचं समजा नाही झालं तर ते काय केले, ते वेटिंग दिव्यांगमध्ये असं आलेलं आहे त्यांचं, ठीक आहे. तर हे एकदा लिस्ट बघून घ्या. आता ॲक्च्युली एक्झॅक्ट मेरिट कितीला क्लोज झालं काय झालं, तर ते आता या व्हिडिओमध्ये समजा खूप लाँग व्हिडिओ होईल, मी सेपरेट व्हिडिओ बनेल. ॲक्युरेट म्हणजे कितीला कोणतं मेरिट क्लोज झालं, ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीचं किंवा कोणत्या रिझर्वेशनचं एक्झॅक्ट किती जागा भरल्या आणि कितीला मेरिट क्लोज झालं, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन. थोडं बिझी असल्यामुळं नाही बनवता आला व्हिडिओ, तर लवकरच आज किंवा उद्यापर्यंत व्हिडिओ येऊन जाईल. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल की कॅटेगरी वाईज एकदा तुम्हाला सर्व हे सांगेन की कोणत्या कॅटेगरीचं कितीला कट ऑफ, ज्याला आपण कट ऑफ म्हणतो समजा सध्या या लिस्टप्रमाणे तरी कितीला क्लोज झालं. आता याच्यामध्ये जागा कन्वर्ट झाल्यात का, तर नाही. हे बघा ह्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला कन्वर्ट झालेलं जागा दिसत नाही, ठीक आहे. आता BMCची पण एक ॲड आलेली आहे, ॲड म्हणजे सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. तर मी टाकली होती ती पण ग्रुपवर, ठीक आहे, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवून. तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी क्लिअरली जागा कन्वर्ट केलेल्या आहेत, ठीक आहे. तर आता DMRला पण जागा कन्वर्ट करावं लागतील, पण कसं आहे सध्या या लिस्टमध्ये त्यांनी आणखीन कुठंच जागा कुठं दिसत नाही आहे कन्वर्ट केलेलं, ठीक आहे. तर जागा कन्वर्ट होणं आणखीन बाकी आहे. तर जे वेटिंगमध्ये वगैरे आहेत कॅन्डिडेट, तर त्यांना थोडे आहे चान्सेस, जेवढ्या जागा कन्वर्ट होतील तेवढे वेटिंगवाले कॅन्डिडेटचं सिलेक्शन होईल. तर आता तुमचा वेटिंगमध्ये जेवढा कमी रँक असेल की म्हणजे जितका जवळ असेल मेरिटच्या, तर तितके जास्त चान्सेस आहे थोडा पण जागा कन्वर्ट झाल्या तर सिलेक्शन होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेन मी ह्याच्यावर कट ऑफचा किती आहे, किती जागा वॅकंट आहेत आणखी, तर त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेन, ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये हे करा, टाका.